धागा हे काय नवीन आणलंच गार्गी की हे काय सुई धागाची काय गरज आहे? तर मी तुम्हाला सांगते, लास्ट मोमेंटला काही ना काहीतरी गोंधळ होतं, कुठून ना कुठून काहीतरी शिलाई उसवते, काही ना काहीतरी फाटतं आणि आपण एवढ्या लास्ट मोमेंटला मी तुम्हाला सांगते घरात काहीच नाही भेटत, कारण घरात खूप सारा गोंधळ होतो. तर ह्या पण 2 गोष्टी मी ह्या पिनांसोबतच ठेवते. गौरी गणपती आगमन होणारच आहे, भरपूर सारे सण आलेले आहेत, खूप सारे सण येऊन गेलेले आहेत आणि आता खूप सारे सण यायचे बाकी आहेत. आणि या खूप साऱ्या सणांमध्ये आपली घराची साफसफाई, जेवणाची आवराआवर, पाहुण्यांची उठबस, या सगळ्या गोष्टींमध्ये खरंच स्वतःला नटायला वेळ भेटतो का? किंवा खूप सारे फोटोज काढायचे सणावाराला आणि ॲट द सेम टाईम पाहुणे पण येऊन बसलेले आहेत, ॲट द सेम टाईम सगळीच धावपळ करायची बाकी आहे. त्या सगळ्या धावपळीमध्ये स्वतःला किमान बऱ्यापैकी साडी नेसायला तरी जमतं का? त्याच्यासाठी मी आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये एक छोटासा बॉक्स घेऊन आलेली आहे, जो तुमच्या सणावाराच्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. हो, आणि तुम्हाला प्रॉपर नटायला पटकन झटपट रेडी व्हायला भेटणार आहे. तर ह्या बॉक्समध्ये काय काय आहे, काय काय ट्रिक करायचे आहेत, काय काय हॅक्स करायचे आहेत, ह्याचे संपूर्ण डिटेल्स आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. सो नमस्ते, मी गार्गी आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नक्की गार्गी ह्या बॉक्समध्ये असं काय घेऊन आली आहेस, किंवा काय काय गोष्टीच्या गरजेच्या आहेत ज्या आपल्याला सणावाराला नटायला खूप हेल्प करतात? फक्त सणावाराला नाही, लग्न कार्याला पण कुठे जायचं असेल, तुमच्या घरातले पण लग्न कार्य तर आता चालू होणारच आहेत, घरातले पण खूप सारे लग्न कार्य असतील, त्याला पण हा छोटासा बॉक्स तुम्हाला खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे, ज्याच्यामध्ये कोणत्या वस्तू आहेत, काय काय त्या वस्तूंचा वापर आहे आणि कशा आपल्याला क्विक इझिली रेडी व्हायला हेल्प करणार आहेत, ह्याचे संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये आहेत. तुम्ही एक काम करा, वही आणि पेन घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला पण ही तुमची लिस्ट तयार करायला भेटेल. ही लिस्ट तयार करा आणि बघा तुमचे सणवार किती इझिली, किती सोप्या पद्धतीने होतात. ऑफिसला जायच्या गोंधळामध्ये किंवा शॉपिंगच्या गोंधळामध्ये, साफसफाईच्या गोंधळामध्ये सगळ्या आपल्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी राहून मिळतात. एंड मोमेंटला जी न भेटणारी गोष्ट आहे ती म्हणजे पिन. साडीचा पिन लावायला भेटत नाहीत, केसांना क्लिप लावायला भेटत नाही, तर अशा सगळ्या बेसिक गोष्टी मी ह्या माझ्या पिटाऱ्यामध्ये घेऊन आलेली आहे. हा पिटारा हा तुमच्यासाठी वेगळा ठेवूनच द्या, जेणेकरून हा फक्त सणावाराला ओपन करणार आणि त्यातल्या वस्तू घेणार, लावणार, वापरणार आणि परत त्या वस्तू जागच्या जागी ठेवणार. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला तयारी करताना दुसऱ्यांवरती डिपेंड राहावं नाही लागणार. लास्ट मोमेंटला साडीचा पिनच नाही भेटत, लास्ट मोमेंटला अगं माझा गजरच नाही भेटत, असं नाही होणार. आता ह्या पिटाऱ्यामध्ये नक्की असं काय काय आहे ते जाणून घेण्याआधी सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे, समजा दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे सणवार आहे, काहीतरी गणपती येणार आहे, गौरी असणार आहेत आणि सगळी तयारी करायची, तर आदल्या दिवशी आदल्या रात्री तुम्हाला फक्त 2-3 गोष्टी कराव्याच लागतील स्वतःसाठी, स्वतःला छान दिसण्यासाठी. ते म्हणजे कोणती साडी नेसणार आहात आणि त्याच्यावरती कोणते दागिने घालणार आहात, हे फक्त क्लिअर ठेवा. काय होतं ना, सणावाराला बेसिकली आपण लांब एखादं मंगळसूत्र किंवा बेसिक गोष्टीच घालतो, तर त्या गोष्टी फक्त बाजूला काढून ठेवा की हे दुसऱ्या दिवशी घालणार आहे. म्हणजे तुमची एंड मोमेंटला धावपळ नाही होणार. साडी प्रेस केली आहे की नाही ते बघा, साडीवरती मॅचिंग ब्लाऊज घ्या आणि काही एक्सेसरीज घालणार आहेत, त्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या असतात, त्या ह्या पिटाऱ्यामध्ये नाही आहेत. एक्सेसरीज आणि साडी तुम्हाला वेगळी काढून ठेवावीच लागेल. आता त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय काय गरजेच्या आहेत गोष्टी, ज्याने तुम्ही छान दिसाल, प्रेझेंटेबल दिसाल आणि ॲट द सेम टाईम तुम्ही थोडेसे घाईमध्ये असाल तरी पण कोणाला कळणार नाही की अरे 2 मिनिटात कशी काय रेडी झाली. चला तर मग सुरुवात करूया आपल्या मेन व्हिडिओला आणि मेन टॉपिकला, की ह्याच्यामध्ये असं काय आहे. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे साडीच्या पिना. तर ह्या पिटाऱ्यात तुम्हाला जे काय सगळ्यात पहिलं भरायचं असेल त्या म्हणजे ह्या साडीच्या पिना. तुम्हाला पाहिजे त्या कलरच्या, हल्ली मार्केटमध्ये खूप साऱ्या साडीच्या पिना अवेलेबल आहेत, पण ह्या पिटाऱ्यात मी असा छोटासा बॉक्स करून ठेवलेला आहे, ज्याच्यात मी माझ्या साडीच्या पिना भरलेल्या आहेत. मोस्टली काय होतं ना, आपण काठापदराच्या साड्या नेसतो, तर काठापदराच्या साड्या ह्या मोस्टली गोल्डन कलरच्या असतात. क्वचित एखादी जरीवाली ऑक्सिडाईजची किंवा सिल्वर जरीवाली साडी असते, तर मार्केटमध्ये या दोन्ही कलरच्या पिनास, दोन्ही कलरच्या इझिली अवेलेबल असतात. मी स्पेसिफिकली ह्या पिना घेतलेल्या ज्याला पाठीमागे एक मोती आहे. तुम्हाला पाहिजे वेगळा मोती ॲड करा, जेणेकरून साड्या फाटणार नाही. आता हा काय नवीन फॉर्म्युला सांगितला, तर हा कोणताच नवीन फॉर्म्युला नाही आहे. तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ जाऊन बघा, ज्याच्यात तुम्ही साड्या कशा नेसायच्या, कसे साड्या प्रोटेक्ट करायच्या पिनांपासून, ह्याचे संपूर्ण डिटेल्स दिलेल्या आहेत. तर पहिले व्हिडिओ ते बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. ह्या पिनामध्ये मी हा मोत्याचा का उल्लेख केला तो. आता ह्या मोती असलेल्या पिना मी घेतलेल्या आहेत, ज्या सिल्वर आणि गोल्डन अशा दोन्ही पण ह्याच्यात आहेत.
तर हा एक झाला. साडीच्या पिनानंतर सगळ्यात महत्त्वाच्या पिना त्या म्हणजे केसाच्या पिना, यू पिन, बॉबी पिन. मी तर म्हणते हे टिकटॉकचे जे पिन्स असतात ना ते पटकन लावतात, ते खूप इझी पडतात, फार पटकन लागतात. तर असे हे टिकटॉकचे पिन्स, बॉबी पिन ह्यांचा पण वेगळा बॉक्स तुम्ही तुमच्या ह्या पिटाऱ्यामध्ये ठेवूनच द्या. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट, आता आपण पिनांबद्दल बोलतात ना, हेअर पिनाबद्दल, तर मला त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला ॲड करावीशी वाटते. लास्ट मोमेंटला ना सगळ्यांची तयारी होते, पण आपल्या तयारीच्या वेळेला नेमके गजरे नाही भेटत किंवा काही ना काहीतरी गोंधळ होतं आणि आपल्याला कळतच नाही की आता काय घालायचं केसांमध्ये. आणि थोडंसं ट्रॅडिशनलला थोडेसे गजरे किंवा फुलांनी एक्सेसराईज करतो ना आपण, तेव्हा तो आपला आंबेडा किंवा एखादी वेणी लांब सोटी तर छान दिसतं. पण मोस्टली जेव्हा आपण काठापदराच्या साड्या नेसतो त्यावेळेला छान आंबेडा बांधला ना तर त्याचा लुक खूप सुंदर होतो. तर त्याच्यासाठी स्पेसिफिकली मी तर म्हणेल, गजरा विकत भेटत नसेल तर हा आपला पटकन घेतला, हे खूप इझिली मार्केटमध्ये भेटून जातो. हार्डली 50-60 रुपयाला हा छानपैकी मोगऱ्याचा गजरासारखा लुक रेडी होतो. आणि हा आपल्या कुठल्याही ट्रेडिशनल आउटफिटला तुम्ही बघा किती छान पद्धतीने जातो. इन्स्टंट लुक चेंज होता आणि इन्स्टंट खूप छान दिसायला होतं. आणि सेम टाईम कुठेच टाईम पण नाही जात. हा गजरा फक्त अशा पद्धतीने लावला की विषय संपला. त्याच्याबरोबर जर तुम्हाला गजरा पाहिजे तर गजरा घ्या, किंवा मी तर म्हणेन अजून हे असं एखादं आर्टिफिशियल फुलं भेटतात मार्केटमध्ये, खूप इझिली अवेलेबल असतात. फक्त रेड कलरची फुलं आहेत ना ती सगळ्या आउटफिटवरती खूप छान पद्धतीने जातात. तुम्ही ह्याच्यामध्ये गोल्डन ॲड करायचं असेल एखादं फुल तर तुम्ही ॲड करा, पण रेड कलरने जो नॅचरल लुक येतो ना तो गोल्डन कलरने नाही येत. गोल्डन कलर प्रॉपर आर्टिफिशियल वाटतो. नॅचरल लुक पाहिजे असेल तर एखादं असं रेड कलरचं गुलाब जरी तुम्ही तुमच्या आउटफिटमध्ये ॲड केलं ना खूप छान पद्धतीने मर्ज होऊन जातं. केसांच्या फुलानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हा सुई धागा. सुई धागा हे काय नवीन आणलंच गार्गी की हे काय सुई धागाची काय गरज आहे. तर मी तुम्हाला सांगते, लास्ट मुमेंटला काही ना काहीतरी गोंधळ होतं, कुठून ना कुठून काहीतरी शिलाई उसवते, काही ना काहीतरी फाटतं आणि आपण एवढ्या गोंधळात असतो ना की खरंच काहीच करायला भेटत नाही. मी काय केलं माहिती आहे, इथे ह्या सुई धाग्यामध्ये ह्याच असा छोटासा पाऊच तयार केलेला आहे. त्याच्यात ना रेड, व्हाईट असे बेसिक कलरचे धागे आहेत ना थोडे 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 लावून ठेवलेले आहेत. सोबतच 1-2 बटन्स ठेवलेले आहेत आणि एखाद दुसरं हुक पण ठेवलेले आहेत. ह्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला बाजूला पिक्चरमध्ये दिसतीलच की मी कशा पद्धतीने हे रेडी करून ठेवलेलं आहे. असं हे सोपं छोटंसं रेडी करून ठेवा, हे तुम्हाला ट्रॅव्हलिंगला पण इझी पडून जाईल किंवा हे लग्न कार्यामध्ये, सणावाराला, नटायला थटायला खूप इम्पॉर्टंट असतं. ट्रस्ट मी ह्याचा खूप जास्त उपयोग तुम्हाला होईल. सो हे असं एखादं छोटंसं पॅकेट करून तुम्ही तुमच्या ह्या पिटाऱ्यामध्ये ठेवूनच द्या. ज्याच्यानंतर आपण सोयीने ज्या गोष्टीला दुर्लक्ष करतो ती म्हणजे ही छोटीशी कैची. काही ना काहीतरी कापायला धागे बिगे कुठून ना कुठून काहीतरी निघतच असतात, काही ना काहीतरी कट करावंच लागतं. तर ही एकदम छोटीशी साईजची कैची ही तुमच्या ह्या पिटाऱ्यामध्ये ठेवून द्या. कैचीनंतर मी तुम्हाला सांगते हे फॅशन टिप्स. हे काय नवीन आणलंच गार्गी तर हे काय नवीन नाही आहे. फॅशन टिप हा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ज्यावेळेला आपण साड्या वगैरे नेसतो, इथून ब्लाऊज वगैरे कदाचित कधीतरी ढिल्ला असेल, काही ना काहीतरी पदर सारखा खाली सरकत असेल, तर मी तुम्हाला सांगते ही फॅशन टेप ऑनलाईन खूप इझिली अवेलेबल आहे. ही फॅशन टेप मी तुम्हाला इथे दाखवते. ही फॅशन टेप ना ही अशी ह्या पद्धतीने ओपन करायची आणि ही स्किनला खूप छान पद्धतीने अटॅच होऊन जाते, म्हणजे स्किनवरती, आणि ही खूप छान पद्धतीने मर्ज होऊन जाते. सो असा एका साईडचा कागद रिमूव्ह करायचा आणि ही अशी आपण एका साईडला स्टिक करायची. ज्याचा गळा लूज असेल किंवा दुपट्टा एका जागी टिकत नसेल, पदराचा पोर्शन सारखा खाली पडत असेल, तर हे असं लावलं. ह्याच्यानंतर अगेन हा कागद रिमूव्ह करायचा, म्हणजे हा ट्रान्सपरंट लुक दिसतोय. आता ही अशा पद्धतीने मी कागद रिमूव्ह केला आणि आता ह्याच्यावरती परत जर आपण ड्रेस लावला किंवा तो व्यवस्थितपणे चिकटतो पुरा 4-5 तास तरी त्याला काहीच नाही होत. दुपट्टा लावून पण तुम्ही असं पद्धतशीरपणे स्टिक करू शकता. समजा एखाद्या ब्लाऊजचा गळाच डीप आहे किंवा एखाद्या ड्रेसचा गळा लूज आहे आणि तो सारखा वागताना वगैरे सारखा तो सरकतोय, तर अशा पद्धतीने तुम्ही फॅशन टेप लावून तुम्ही सिक्युअर करू शकतात आणि सणावाराला रेडी होऊ शकता. फॅशन टेप नंतर जे पिटाऱ्यात ठेवायचे इम्पॉर्टंट गोष्ट त्या म्हणजे या टिकल्या. काय बेसिक सांगते गार्गी, पण ह्या बेसिक टिकल्या पण खूप इम्पॉर्टंट ठरतात. मी तर 2 टिकल्या ठेवून देते. एक तर अशी ही चंद्रकोर आपली आणि दुसरी म्हणजे ही गोल टिकली. मला आहे ना टिकल्या जेवढ्या सिंपल असेल ना तेवढे ते छान दिसतात. तुम्ही जास्त अशा फॅन्सी टिकल्या जेव्हा वापरतात ना तेव्हा पूर्ण लक्ष हे तुमच्या मेकअपकडे न जाता फक्त टिकल्यांवरतीच जातं. सो नेहमी मेक शुअर करा की तुमच्या टिकल्या जेवढ्या सिंपल असतील ना तेवढ्या ते छान दिसतात. सो अशा ह्या 2 टिकल्यांचं पाकिट हे मी माझ्या या पिटाऱ्यामध्ये ठेवते.
त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं किंवा आपण सणावाराला धावपळीत भाजी चिरताना काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी सुई धाग्यामध्ये सुई ओवताना काही ना काहीतरी घरात कुठे ना कुठेतरी आपल्याला काही ना काहीतरी लागतंच, ऑलवेज लागतं. तर त्याच्यासाठी हे बँडेज पट्टी मी माझ्या ह्या पिटाऱ्यामध्ये ठेवूनच देते. लास्ट मुमेंटला काही ना काहीतरी गोंधळ होतो, तो गोंधळ अवॉइड करण्यासाठी ही अशी छोटीशी एखादी पट्टी, बँडेज पट्टी ही आपल्याकडे आपल्या सेफ्टीसाठी असली पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आता हे झाले बेसिक गोष्टी म्हणजे अगदी फास्ट भेटणाऱ्या गोष्टी आणि ज्या तुम्हाला बेसिक गोष्टी पटकन आवरायला मदत करतील. त्याच्यानंतर मला मेकअपबद्दल बोलायला आवडेल. आता काय होतं ना, खूप सगळं झालं, तयारी केली, काही सगळं झालं आणि मेकअप करताना काय होतं माहिती आहे, खूप गोंधळ होतो. मग आपण फक्त साधी एखादी पावडर लावली, लिपस्टिक लावली की आपलं काम झालं. पण मी तुम्हाला सांगते, ह्या एखाद्या 4 गोष्टी आहेत ना, 4 बेसिक मेकअपचे प्रोडक्ट हे तुम्ही तुमच्या सवयीनुसार लक्षात ठेवा. हे तुम्हाला पाहिजेच की हे 4 प्रोडक्टने तुम्ही थोडंसं छान पण दिसाल. रील्स काढायचे असेल, फोटो काढायचे असेल, नाही तर काय होतं, सगळे छान नटून तयार होतात आणि आपलेच फोटो नीट चांगल्या पद्धतीने निघत नाही. तर ह्या बेसिक 4 गोष्टींमध्ये पटकन मेकअप कराल आणि पटकन रेडी व्हाल. तर त्या कोणत्या 4 बेसिक गोष्टी त्या मी तुम्हाला सांगते. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही रेड कलरची लिपस्टिक. डार्क रेड घ्या, ब्राईट रेड घ्या, तुम्हाला जो आवडेल तो. थोडासा मरूनिश रेड घ्या. पण रेड कलरची लिपस्टिक ज्यावेळेला आपण लावतो ना, त्यावेळेला आपण आपल्या चेहऱ्यावरती इन्स्टंट मेकअप केल्यासारखं वाटतं, म्हणजे जास्त विचार करावा असं नाही वाटत. त्यामुळे सणावाराला न्यूड लिपस्टिक लावण्यापेक्षा थोड्याशा डार्क अशा रेड कलरच्या लिपस्टिक लावल्या तर त्या जास्त छान दिसतात. आता ह्या लिपस्टिक नंतर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कन्सिलर. लिपस्टिक लावली, लिपस्टिक नंतर हे कन्सिलर घ्यायचं. जिथे जिथे प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे, म्हणजे डोळ्यांच्या खाली, नाकाच्या इथे वरती, आणि जर एखादा डाग वगैरे पिंपलचा डाग असेल तर पटकन कन्सिलर लावून ह्याने कवर करून घ्यायचं. त्याच्यानंतर लूज पावडर लावायची. लूज पावडर कधीच विसरू नका. लूज पावडर ऑलवेज तुमच्याकडे ठेवा. कन्सिलर लावल्यानंतर सगळ्या चेहऱ्यावरती मस्त लूज पावडर लावली, विषय संपून झाला. तुमचा बेस मेकअप रेडी झाला. बेस मेकअप नंतर जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं पॅची वाटतं तर एखादा ब्लेंडर ऑप्शन आहे, तुम्हाला पाहिजे तर हा ब्लेंडर ठेवा, नाही ठेवला तरी चालेल. प्रॉपर तुमचा जो काय बेस मेकअप झाला आहे लूज पावडरने तो सेट करून घ्या. सेट करून झाल्यानंतर मी तुम्हाला सांगते, हे सेव्हियर आहे. आपण खूप काहीच बेसिक मेकअप केला आहे तरी पण मी तुम्हाला सांगते, आयशॅडोज ज्यावेळेला तुम्ही लावणार ना, थोडासा शिमरी गोल्डन कलरचे आयशॅडोचं एक छोटंसं पॅकेट जरी एक ठेवलात ना तुमच्या पिटाऱ्यामध्ये तरी पण खूप होऊन जाईल. पण असं न्यूड कलरचं हे माझं गोल्डन शिमरी आयशॅडोचं पॅलेट मी ठेवते माझ्या पिटाऱ्यामध्ये, जेणेकरून मला पटकन, आपण जी पण काय साडी नेसू त्याच्यात गोल्डन कलर असो, फक्त गोल्डन कलर बोटाने जरी स्प्रेड केला ना पटकन डोळ्यांवरती तरी पण लुक खूप चेंज होऊन जातो आणि असं वाटतं बापरे किती छान मेकअप केलेला आहे. तर हे इम्पॉर्टंट गोष्ट ही विसरू नका. सो या बेसिक गोष्टींमुळे पटापट तुम्ही कोणती ना कोणती तरी गोष्टी घेऊ शकतात आणि विदिन 10 मिनिट्समध्ये रेडी होऊ शकतात मोजून. सो हा असा पिटारा हा तुमच्याकडे ठेवाच. आता शेवटचं फक्त एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगते. शेवटची वस्तू म्हणजे हे काय नवीन आहे तर हा काय नवीन प्रकार नाही आहे. मी तुम्हाला सांगते, खूप धावपळीत खूप घाम येतो, खूप सारा मेस होऊन जातं. परत आंघोळ करायला काय आपल्याला टाईम नाही भेटत, आपणच राबत असतो, त्यामुळे आंघोळीला जायला भेटत नाही. तर मी तुम्हाला सांगते, हे छोटंसं एक परफ्यूम आहे. आता परफ्यूम म्हणजे काय, तर ही मोठ्या बॉटलमधले हे आपले जे काय परफ्यूम्स असतात हे तुम्ही ह्या छोट्या बॉटलमध्ये ट्रान्सफर करू शकतात. लास्ट मोमेंटला कोणता परफ्यूम लावू असं काय नाही, एक स्टँडर्ड परफ्यूम ठेवा जो सगळ्यांवरती जाईल किंवा सणावाराला तुम्हाला स्वतःला फ्रेश फील होईल. तर मी काय करते, तर हा मोठा परफ्यूम आहे ना, हा अशा छोट्याशा डब्बीमध्ये ट्रान्सफर करते. हे तुम्हाला ऑनलाईन इझिली अवेलेबल आहे. तुम्हाला पाहिजे तर मी त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देते. हे असे छोट्या साईजचे परफ्यूम घ्यायचेत आणि मोठे परफ्यूम ह्याच्यात भरायचेत आणि हे मस्तपैकी आपण रेडी आहोत सणावारासाठी. सगळ्यांपेक्षा पटकन झटपट रेडी होऊ शकतो. सणावारासाठी रेडी होऊ शकतात. लग्न कार्य, जर घरातच लग्न कार्य असेल तर घरातली बाई जास्त राबते, तर घरातल्या बाईसाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत अत्यंत इम्पॉर्टंट. ह्याची लिस्ट प्रॉपर तुम्ही काढून ठेवा, लिहून ठेवा. ह्याच्यामध्ये हेच असलं पाहिजे असं काय नाही, ह्याच्यामध्ये एखाद दुसरी गोष्ट तुम्हाला ॲड ऑन करायची असेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार ॲड ऑन करा, कमी करायची असेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी करू शकतात. सो अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे कसं पटकन झटपट सणावारासाठी रेडी व्हायचं स्वतःसाठी. हा फक्त स्वतःसाठीचा एक व्हिडिओ ठेवा.
हा फक्त पिटारा स्वतःसाठी एक पिटारा असा ठेवा की ज्याच्यामुळे तुम्ही छान दिसाल, छान फोटो काढाल, छान रील्स काढाल आणि तुम्हाला स्वतःला खूप छान होईल. सो हा इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नकाच. खूप साऱ्या मैत्रिणींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, म्हणजे त्यांना पण सणावाराला, लग्न कार्याला पटापट झटपट रेडी व्हायला खूप हेल्प होईल. सोबतच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. ते बेल आयकॉन आधी दाबा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी पुढचा व्हिडिओ केव्हा अपलोड केलेला आहे आणि काय काय इम्पॉर्टंट फॅशन टिप्स मी तुम्हाला घेऊन आलेली आहे ते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.